आजच्या आत्ममंथनाचा विषय की असे किती पाऊस आहेत जे माझ्या जीवनामध्ये सुरू आहेत आणि मला त्याच्यातून वाचायचं. ते प्रत्येक भक्ताने ज्याचा त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यातून जो बाहेर पडला त्याला मोक्ष आहे, त्याला मुक्ती आहे महाराज. कारण ब्रह्मज्ञान ही प्रक्रिया आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे मोक्ष नाही आहे. ब्रह्मज्ञान ती प्रक्रिया आहे जी मला मोक्षापर्यंत घेऊन जाते. ब्रह्मज्ञान ते तिकीट आहे महाराज. अजून प्रवास सुरू आहे माझा. एक अजून पाऊस आहे निंदेचा, ज्याच्याबद्दल गुरु खूप बोलतो महाराज. आमच्याकडे एक महात्मा आहे, ते नेहमी सांगतात. लहानपणी पण आम्ही बाल सत्संग लावतो ना, तर आम्हाला एक गोष्ट सांगायची, बोलायची की बाळा सकाळी तू जेव्हा उठतो, उठल्यावरती तुला सगळं क्लिअर दिसतं का? बोलतो नाही, क्लिअर नाही दिसत. का? कारण डोळ्यांमध्ये घाण असते ना. बोलतो मग तू काय करतो? मी बोललो आम्ही ती अशी डोळे साफ करतो, घाणचं की माझ्या डोळ्यात घाण आहे. बोलतात मला सांग मग जग वाईट आहे का, जे काय तुला निसर्ग दिसतं? मी बोललो नाही, निसर्ग वाईट नाहीये, माझ्याच डोळ्यामध्ये घाण आहे. बोलतात आणि मग म्हणून तू तुझे डोळे साफ करतो, तू तुझे डोळे धुतो. बोलतात मिशनमध्ये जर का तुला दीर्घकाळ आयुष्यभर टिकून राहायचं असेल ना, निरंकारी मिशनमध्ये, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीही कुठल्या महात्म्यामध्ये काही वाईट दिसलं ना, ज्याची निंदा करावीशी वाटली, तर सकाळी उठल्यानंतर जसे डोळे चोळतो ना, तसे स्वतःचे डोळे चोळून स्वतःला म्हण की जसं निसर्गामध्ये काही वाईट नाहीये ना, तसे महात्म्यामध्ये काहीच वाईट नाही, माझ्याच डोळ्यांमध्ये खराबी आहे. माझ्याच डोळ्यामध्ये खराबी आलेली आहे. माझ्या संतांमध्ये, माझ्या भक्तांमध्ये काहीच वाईट नाहीये. शहनशाह बाबा अवतार सिंगजी महाराज हे वाक्य म्हणायचे, बोलायचे की खरंच कुठल्या एखाद्या महात्म्याने काही केलंय ना, समजा काही केलं जरी असेल, XYZ अ ब क गोष्ट, म्हणतात घरोघरी जाऊन त्या गोष्टीची चर्चा करून तुम्ही ते पाप तुमच्या डोक्यावरती का घेऊन फिरताय? ते माझा आणि त्या भक्तामधला विषय आम्ही पाहून घेऊ. हे कोण म्हटलं? हे गुरु म्हटलेलं आहे की तुम्ही कशाला ती चर्चा करताय घरोघरी जाऊन, तुम्ही कशाला निंदा करताय ती घरोघरी जाऊन. आणि आपण नॉर्मली निंदा करत असताना काय म्हणतोय? महाराज शपथ खरं सांगतोय, महाराज खोटं बोलत नाही. बाबा हरदेवसिंगजी महाराजांच्या जीवनातली घटना आहे. बाबाजींकडे जाऊन एक महात्मा असंच, बाबाजी वो महात्मा ऐसा ऐसा किया, तर बाबाजी काय लक्ष नाही दिले. पुन्हा तो महात्मा होते, त्याला वाटलं की कदाचित बाबाजीचं लक्ष दुसरी तिसरीकडे असेल. परत बोलतो बाबाजी त्या महात्म्यांनी खरंच असं असं केलंय. परत बाबाजींनी लक्ष नाही दिलं. 2-3 वेळेला झालं तर त्याला असं वाटलं की कदाचित माझा आवाज पोचत नाहीये. पुन्हा बोलतो की बाबाजी दास सच बोल रहा है, मी खरं सांगतोय की खरंच त्या महात्म्यांनी असं असं केलंय. बाबाजी त्याच्याकडे वळून फक्त एकच वाक्य बोलतात की मी कधी बोललो की खोटं बोलणं निंदा असतं, निंदा तर खरंच बोलणं असतं. ह्याचं खरं तिकडे जाऊन सांगावं, त्याचं खरं इकडे जाऊन सांगावं, ह्याचं खरं तिकडे जाऊन सांगावं. बोलतात ह्यालाच निंदा म्हटलं गेलंय. निंदा जर का काही असेल ना तर हेच आहे. एक ताई येऊन शहनशाह बाबा अवतार सिंगजी महाराजांना म्हणाली, बोललीत की तुम्ही आशीर्वाद दिला होता. काय आशीर्वाद दिला होता? तुम्ही आशीर्वाद दिला होता की माझ्या घरामध्ये सुख येईल, शांती येईल, समाधान येईल, मी घरामध्ये सत्संग करावी, सेवा. ती बोलते मी घरामध्ये संतांना महापुरुषांना बोलवते, मी खूप सत्संग करते, सेवा पण करते, नामस्मरण पण करते, पण घरामध्ये पाहिजे तसं सुख शांती समाधान नाहीये हो. समोरून शहनशाहजी बोललेत की अजूनही त्या घरामध्ये माझ्या संतांची महापुरुषांची निंदा होते. ती जोपर्यंत होत राहील ना तोपर्यंत घरामध्ये हे येणार नाही. आधी ती निंदा बाहेर काढ, संतांची महापुरुषांची आधी ती निंदा घरातून बाहेर काढ, आपोआप सुख शांती समाधान येईल. आमच्याकडे एक महात्मा आहे, त्यांची मुलं खूप शिकलेत महाराज, डबल ग्रॅज्युएटच्या, पण पुढे जाऊन भरपूर काही कोर्सेस केलेत आणि लाखोंचे पॅकेजेस वगैरे घेणारे. तरी सुद्धा त्या मुलांना जर का पाहिलं ना, अशी सेवादलची वगैरे वर्दी घालून, बोला तिकडे टॉयलेट तर टॉयलेट, गेट तर गेट वरती, सेवा करताना जाणवणारच नाही की ते संचालक महात्माची मुलं आहेत. नंतर ते मुखी पण झाले की मुखी महात्म्यांची मुलं, अगदीच बोलतात ना गरीब स्वभाव, गरीबासारखं कुठेतरी ना एका कोपऱ्यात उभे राहून सेवा करतील. आम्ही जाऊन त्यांना विचारलं की महाराज हे संस्कार कसे हो? तर ते म्हणाले की मी माझ्या बायकोने घरामध्ये एक नियम नेहमी ठेवला होता की, म्हणतात की बघा आता आपण एक परिवार आहोत, एक ब्रांच म्हणा, एक युनिट म्हणा, एक सेक्टर म्हणा, आपण एक परिवारच आहोत ना. तर या परिवारामध्ये आता एवढे सदस्य आहेत तर काही ना काहीतरी वरखाली गोष्टी होत राहतात, थोडी प्रबंध व्यवस्थाच्या गोष्टी होत राहतात. तर ते म्हणतात की आम्ही एक गोष्ट ठरवली की अशा ज्या काही गोष्टी असतील ना, भले ते पारिवारिक असतील किंवा मिशन मधले असतील,
मुलं झोपल्यानंतरच आपसात आम्ही नवरा बायको एका कोपऱ्यात बसून डिस्कस करतो, मुलांना ऐकायला जाऊ नये. आणि बोलता जेव्हा कधी महापुरुषांची तारीफ करायची असेल ना, की ह्यांनी बघा काय सुंदर सेवा केली, तो महात्मा किती सुंदर गीत बोलला, हा किती सुंदर विचार करतो, तो कसा सेवादार आहे, बोलतात हे जर बोलायचं असेल ना तर मुलांना ऐकू जावं असं जोर जोरात आम्ही घरात बोलतो. महाराज हे संस्कार द्यायला लागतील आणि ह्या संस्कारात जगावं लागेल. कारण ही जी निंदा आहे ना, हा असा पाऊस आहे की त्या पावसामध्ये भले भले अडकले, भले भले अडकले. जाता जाता महाराज फक्त एकच गोष्ट सांगेल की जे उदाहरण आधी दिलं ना पावसाचं, त्याच्यामध्ये तरी नाण्यांची किंमत कमी आहे, नोटांची थोडी जास्त आहे, चांदीची अजून जास्त आहे, सोन्याची अजून जास्त आहे. पण ही सर्व जी कारणं आहेत ना, ही सर्व कारणं, या सर्व कारणांची किंमत एकच आहे भक्ती मार्गावर महाराज. म्हणजे मला मोक्ष मिळत नाही, मला मुक्ती मिळत नाही, याच्या मागे कारण हे आहे की मी ज्ञानच घेतलं नाही, किंवा मला मोक्ष मुक्ती नाहीये कारण मी अजूनही कर्मकांडांमध्ये अडकलोय, मला मोक्ष मुक्ती मिळत नाही कारण अजूनही मी जर वैर, नफरत, निंदा, जातीपातीत अडकलेलो आहे. काहीही कारण जरी असलं ना तर मोक्ष मुक्ती नाहीच आहे महाराज. शेवटी तिकडे तरी ती किंमत त्या पावसामध्ये वाढत गेली होती, इकडे महाराज ह्या सर्व एकाच गोष्टीवर आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान न घेणं आणि मुक्ती न मिळणं, ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर ह्या गोष्टींमध्ये अडकणं आणि मुक्ती न मिळणं एकच आहे महाराज. कारण शेवटी साखळी सोन्याची असली तरी ते बंधन आहे आणि साखळी लोखंडाची असली तरी ते बंधनच आहे महाराज. ज्ञान नाही घेतलं आणि मोक्ष नाही मिळालं, मी जातीपातीत अडकलून मोक्ष नाही मिळालं, मी वैर नफरत मध्ये अडकलून मोक्ष नाही मिळालं, मी कर्मकांडांमध्ये अडकलून मोक्ष नाही मिळालं. सगळे महाराज एकाच माळ्याची मणी बोलतो ना, हे तसंच आहे महाराज. तर जिथून त्या विषयाला पण सुरुवात केली होती की मुक्तीपर्व दिवस साजरा करतो ना, म्हणजे फक्त हे माहिती गोळा करणं नाही महाराज. त्या संत महापुरुषांच्या जीवनातली ते संत महात्मा या प्रत्येक पावसातून वाचून गेलेत महाराज. ज्या संत महात्म्यांची आज आपण आठवण काढतो ना या ठिकाणी उभे राहून, जाता जाता फक्त एकच विषय सांगेल. असं कोणीतरी विचारलं, पण बोलतात की अरे महाराज तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली बोलता, एकदम आत्मविश्वासाने बोलता. आता नावं घेतली ना महापुरुषांची, की पांडुरंगजी मोक्षपदाला प्राप्त झाले, गंगाधर विचारेजी मोक्षपदाला प्राप्त झाले, यांना आपण बोलतो प्रधान लाभसिंगजी, विवेक शौकजी, अशी खूप संतांची आपण नावं घेतो, फणसेजी, वाडेकरजी. म्हणतात कशावरून तुम्ही बोलता? शरीर सोडल्यानंतर ना कोणाचा टपाल, ना कोणाचा मेल, ना कोणाचा व्हॉट्सअप मेसेज, ना इंस्टाग्राम. कसं तुम्ही बोलू शकता की खरंच या महात्म्यांना मुक्ती मिळाली, मोक्ष मिळालेला आहे? मला चिंतनाचा विषय आहे आणि विषय अगदीच बरोबर आहे की कसं मी बोलू शकतो. उत्तर महाराज ह्याच्यावरती एकच आहे की शरीर सोडल्यानंतर सुद्धा अशा साधूंच्या संगत मध्ये किंवा आपण कोणाच्या तरी घरी बसलोय, तिकडे ज्याच्या जीवनाची चर्चा होते ना महाराज, ती या गोष्टीची ग्वाही आहे की त्याला मोक्ष आणि मुक्ती मिळाली महाराज. आज ह्यांना शरीर सोडून किती वर्ष झाले तरी सुद्धा आज आपण ह्या ठिकाणी बसून त्यांच्या जीवनाची चर्चा करतोय का? कारण याची देही याची डोळा, पाहिला मी मुक्तीचा सोहळा, ते त्या अवस्थेत होते. प्रत्येक पावसातून त्यांनी स्वतःची भक्ती वाचवली आणि त्यांनी मोक्ष मुक्तीपदाला जिवंतपणे प्राप्त केलं महाराज, जिवंतपणे. आणि म्हणूनच आज शरीर सोडल्यानंतर घरोघरी त्यांची चर्चा होते, सत्संग भवनांमध्ये त्यांची चर्चा होते, आज ते गेल्यावरती सुद्धा त्यांची चर्चा होते. आता आदरणीय कोराडेजी सकाळी नाश्ता करताना सांगत होते की ताराचंदजी महाराजांनी सर्व ठिकाणी जमीन घेतलेले, सर्व ठिकाणी भवन होतील आणि आता जे नवीन सोननीच्या महात्मा आले ते त्या भवनांमध्ये प्रचार प्रसार पण अजून जोमाने करतील. म्हणजे प्रत्येकाचा रोल आहे महाराज आपापला आणि प्रत्येक जण आपापल्या रोलमध्ये आहे. सद्गुरू मात्यांच्या चरणी फक्त एवढीच अरदास आहे, प्रार्थना आहे की महाराज तुम्ही कृपा करून आम्हाला एका पावसातून तर वाचवलं ब्रह्मज्ञान देऊन, पण खरंच पुढे खूप असे हे पाऊस आहे जे एका भक्ताची खरंच वाट बघत असतात महाराज. तर तुम्ही दया करा, तुम्ही कृपा करा. बिना गुरुच्या कृपेचं महाराज हे संभवच नाहीये. तुम्ही कृपा करा महाराज की प्रत्येक या अशा पावसामधून माझी भक्ती मी वाचवावी आणि मला या गोष्टीची जाणीव असावी की मी ह्या ठिकाणी ह्या खोलीमध्ये सर्व एन्जॉयमेंट पण करतोय आणि माझा दरवाजा उघडलेला सुद्धा आहे मुक्तीचा. ह्या गोष्टीची जाणीव नेहमीच असली पाहिजे की मी मुक्त आहे, मी जिवंतपणे मोक्षपदाला प्राप्त आहे. प्रेमाने बोला.